भारत विरुद्ध पाकिस्तान आज सामना पाहायला मिळणार आहे। मात्र या सामन्यावरून ठाकरेंची शिवसेना आक्रमक झालेली आहे। आंदोलन केलं जाणार आहे। राज्यव्यापी आंदोलन हे पुकारण्यात आलेलं आहे। तर याच पार्श्वभूमीवर आता शिवसेना भवनासमोर आंदोलनाचे बॅनर लावलेले आहेत। आज राज्यव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आलेली आहे। या आंदोलनाला 11 वाजता सुरुवात होणार आहे। मात्र त्याच पार्श्वभूमीवर या ठिकाणी शिवसेना भवनासमोर आंदोलनाचे बॅनर लावण्यात आलेले आहेत। आपले प्रतिनिधी उमेश करंजकर आपल्या सोबत जोडलेले आहेत। उमेश, आपण पाहतोय आज भारत पाकिस्तान सामना आहे आणि यावरून आपण पाहतोय ठाकरेंची शिवसेना आक्रमक पाहायला मिळते। राज्यव्यापी आंदोलन या ठिकाणी होणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर बॅनरबाजी सुद्धा पाहायला मिळते। नक्कीच नीलम, दुबईत आज भारत आणि पाकिस्तान हा क्रिकेट सामना रंगणार आहे। मात्र त्याआधी आपल्याला आपल्या महाराष्ट्रामध्ये राजकीय सामना रंगताना पाहायला मिळतोय। उद्धव ठाकरे यांनी कालच पत्रकार परिषद घेऊन हा सामना व्हायला नको, कारण पहलगाम हल्ला झाला आणि या पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी आपले 26 पर्यटक मारले आणि त्यानंतर राजकारण कसं तापलं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। त्यानंतर आपल्या सैन्याने ऑपरेशन सिंदूर राबवलं आणि हे ऑपरेशन सिंदूर करत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं होतं। संपूर्ण पाकिस्तानला नमवायचं काम आपल्या सैन्याने केलं। अशी सगळी परिस्थिती असताना आंतरराष्ट्रीय पातळीवर जाऊन देखील पाकिस्तान कशा प्रकारे भारतामध्ये दहशतवाद पसरवतोय, त्याला तो पाकिस्तान कसा कारणीभूत आहे हे सांगण्याचं काम वेगवेगळ्या टीम्सनी वेगवेगळ्या देशात जाऊन केलं। ही सगळी परिस्थिती असताना भारत पाकिस्तान सामना का, असा सवाल जो आहे तो उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला। काल याबाबतची पत्रकार परिषद घेतली आणि आज राज्यभर त्यांच्या महिला आघाडीकडून जो आहे तो आंदोलन जे ते करण्यात येणार आहे। माझं कुंकू माझा देश या नावाखाली हे सगळं आंदोलन आपल्याला राज्यभर आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याची मुंबईत वातावरण निर्मिती देखील सकाळपासूनच झालेली पाहायला मिळते, कारण रात्रीपासून अशा प्रकारचे बॅनर जे आहेत ते संपूर्ण मुंबईभर लावण्यात आलेले आहेत। सेना भवन म्हणजे शिवसेना भवन या इथे देखील हे सगळे बॅनर लावलेले आहेत। झेंडे लावून आता थोड्या वेळात कार्यकर्ते जे आहेत ते देखील या सगळ्या परिसरामध्ये जमायला सुरुवात होतील। मुंबईत देखील जवळपास 8 ते 9 ठिकाणी अशा प्रकारचे आंदोलनं केली जात आहेत। सर्व महिला आघाडी जे आहे ते रस्त्यावर उतरणार आहे आणि या सामन्याला विरोध जो आहे तो करताना पाहायला मिळणार आहे। खास करून केंद्र सरकारने जी भूमिका घेतलेली आहे, केंद्र सरकारला सातत्याने हा सामना व्हायला नको होता किंवा हा सामना थांबवायला पाहिजे होता, अशा प्रकारचं सातत्याने विरोधकांकडून सांगण्यात येत आहे। मात्र केंद्र सरकार याबाबत कोणती भूमिका घेतली नाही। आज हो सामना होतोय, त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी थेट केंद्र सरकारला आव्हान देत राज्यभरामध्ये असा हा देशव्यापी आंदोलनाचा आज पवित्रा घेतलेला आहे आणि संपूर्ण जी महिला आघाडी शिवसेनेची त्याच रस्त्यावर आपल्याला पाहायला मिळेल। नीलम, याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।